नमस्कार, मी गिरीश रासकर. आपण आत्ता अहमदनगरमधल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे. इथे गेल्या 2 दिवसापासून खासदार निलेश लंके यांचे दूध आणि कांद्याच्या दरवाढीबाबत आंदोलन सुरू आहे. गेल्या 2 दिवसापासून प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होत नसल्याने खासदार निलेश लंके हे आंदोलनास्थळी बसलेले आहे. आता या आंदोलनाला विविध संघटनांनी, विविध समाजातून पाठिंबा मिळत असल्याचं आपल्याला पाहिलं मिळेल. आज दिवसभरामध्ये विविध संघटनांनी, तसेच शेतकरी संघटना असेल, शेतकरी बांधव असतील, यांनी या आंदोलनाला भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं आपण पाहिले आहे. आता आपल्यासोबत काही महिला देखील आहेत की ज्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी इथे आल्या होत्या. त्यांच्याशी आपण एक बातचीत करूया. नेमकं कशासाठी आले होते, काय आले होते? ताई नमस्कार. नमस्कार. मी निलेश लंके साहेबांनी जे आंदोलन केले त्याला पाठिंबा देण्यासाठी महिला बचत गटामधून मी आलेली आहे. निलेश लंके साहेबांनी काही त्यांच्या स्वतःसाठी आंदोलन केलं नाही, आमच्या शेतकऱ्यांसाठीच केलेलं आहे. शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय म्हणून दूध आणि कांदा हे म्हणजे नगदी पिकं आहेत शेतकऱ्याचे, आणि दुधातून त्यांना हे भेटतं का, उत्पन्न भेटतं, आणि त्याच दर दुधाला त्यांना भाव नसेल शेतकऱ्यांच्या, तर काय उपयोग आहे या शेतकऱ्याच्या जागेवर राहण्याचा? मग आज तुम्ही निलेश लंकेंच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायला काय नेमकं तुमची भावना होती? आमची भावना अशी होती का जिल्हाधिकाऱ्यांनी कमीत कमी त्यांना विचारावं का शेतकऱ्यांचं काय मागणी आहे आणि काय द्यायला पाहिजे शेतकऱ्याला. तुम्ही जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही एका ऑफिसमध्ये बसता, पण शेतकरी रस्त्यावर आज जमिनीमध्ये काम करतोय, शेतीमध्ये काम करतोय, कांदा उत्पादन करतोय. एवढा मोला मागेल इतका खर्च होते कांदा उत्पादन करताना, आणि त्यांच्या कांद्याला किंमत किती, 10 आणि 5 रुपये. ही काही पद्धत आहे का शासनाची? कशासाठी आला होता, काय नेमकं? आम्ही निलेश लंकेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. आमची एकच इच्छा आहे का ह्या सरकारने कमीत कमी त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेण्यासाठी तरी वरून खाली यावं. दुसऱ्याच्या दबावाखाली राहून काम करतात हे शासन, हे आम्हाला मान्य नाही आहे, आणि त्यांच्यावर काहीतरी तोडगा काढावा. काहीतरी तोडगा काढला पाहिजे असं तुम्ही म्हणता. मग नेमकं तुम्ही शासनाला काही सांगितलेलं आहे का? आम्ही दरवाढ झालीच पाहिजे. दुधाबाबतीत दूध आणि कांदा दोन्ही दरवाढ झाली पाहिजे. शेतकरी राबतो, दिवस रात्र पावसात उन्हात तळपवतो, आणि वेगवेगळे खतं एवढं मेहनत करून पिकवतो, त्याला केवढी किंमत तुम्ही देता. मग हे जे आंदोलन आहे हे फक्त निलेश लंके यांचं नाही आहे, तर हे आंदोलन आहे ना, हे सर्व शेतकऱ्यांचं मिळून आंदोलन आहे. ताई कशासाठी आला होतात, काय नेमकं? आम्ही आज या ठिकाणी लंके साहेबांना पाठिंबा देण्यासाठी आलो होतो. आमची एक सर्व तालुक्यामधून महिला बचत गटाचं एक अध्यक्षपद म्हणून माझ्याकडं आहे. आमची संघटना पण आहे. आमच्या संघटनेतून आम्ही सर्व महिला येऊन आम्ही आज या ठिकाणी पाठिंबा दिला आहे की आज या ठिकाणी त्यांनी जे आंदोलन केलं आहे ते त्यांच्या स्वतःसाठी नाही केलं, तर सर्व शेतकरी बांधवांसाठी केलेलं आहे. आणि ज्यावेळेस एक शेतकरी आत्महत्या करतो त्यावेळेस त्या महिलेला काय सोसावं लागतं, हे एक आमच्या महिलामध्ये काही महिला पण आहेत. त्याच्यामुळं शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे, कांद्याला दर मिळाला पाहिजे. आणि हे जन आंदोलन आहे, आज ज्यावेळेस ते खासदार झाले त्यावेळेस सगळ्या लोकांनी जसं निवडणूक हाती घेतली होती तसं आजही सर्व लोकच हातात घेणार आहे. आज हे आंदोलन सगळं लोकच हातात घेऊन चालवणार आहे. तर आमची एवढीच इच्छा आहे की सरकारने हे थांबवावं आणि आंदोलनात येऊन आणि त्यांचं दरवाढ करावं. आज या ठिकाणी जर विचार केला तर मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढली. या लाडक्या बहीण योजनेचा काय फायदा होणार आहे? हो, काहीच होणार नाही. मी म्हणते तर आमच्या महिला आज पायपिटी करून सेतूमध्ये जातात, दाखले काढायला जातात, पण लाडकी बहीण म्हणून जर त्यांनी 1 हप्ता दिला तर मी म्हणते त्यांचे आभार मानीन मी. कायमस्वरूपी तर देऊच शकत नाहीत, ते कोणाकोणाला देणार आहेत ते? आज त्यांनी फक्त निवडणूक आली म्हणून लाडकी बहीण योजना काढली. निवडणूक फक्त होऊ द्या, लगेच ती बंद होणार आहे. पण आज महिलांना वाटतंय की त्यांनी काढली लाडकी बहीण योजना तर आपली पायपिटी करावा, म्हणून त्यांनी 1 तरी हप्ता द्यावा, एवढी आमची इच्छा आहे. त्यांना आमदारकीची निवडणूक आल्यामुळे त्यांनी हे चाळे चालवलेले आहेत, आणि हे त्यांना सुचलेलं आहे की आपण काहीतरी काढलं, त्यांचा पराभव त्यांना निश्चित आहे. म्हणून त्यांना असं वाटतंय आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी केलं तर आपण पुढे निवडून येणार. म्हणून एक ना एक पिल्लू ते काढू राहिलेत. आणि आमच्या माणसांना जे पाठिंबा द्यायचा, आज आमचं भूषण आहे, आमचा तालुक्यातला आमदार असताना आमच्या तालुक्यातले खासदार झालेत. हे एक आमचं पारनेर तालुक्याचं एक 50 वर्षाचं मागं पडलेलं कार्य आज लंके साहेबांनी केले. आज हे पहिलं आंदोलन आहे. सरकारला म्हणा किती आंदोलनं होतील आणि कुठं कुठं हे
देतील हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. तुम्हाला पळती भुई थोडी करणार आहे हे आमचं म्हणणं आहे. तर सरकारने आता जाग यावा आणि सरकारने थोडं कठोर न होता सरकारने थोडंसं सौम्य होऊन आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि आंदोलनामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करावा. आमचा आज या ठिकाणी फक्त पारनेर तालुक्याच्या बचत गटाचाच नाही तर पूर्ण 8च्या 8 तालुक्यातले बचत गटांनी आम्ही पाठिंबा दिला. तेव्हा आमच्या खासदार साहेब झालेत हे आम्ही मान्य करतोय. आम्ही तळागाळापर्यंत पोहोचतोय, आम्ही तळागाळातल्या महिलेपर्यंत पोहोचतोय. आम्ही सर्व महिला मिळून त्यांना कुठं न्यायचं आणि कुठं ठेवायचं हे आम्ही महिलाच करू शकतो, पुरुष करू शकत नाही. ताई, आता खासदार लंके साहेबांनी काही आपल्याला काही आव्हान केलं, काही सूचना केल्या होत्या. त्या आव्हानाला आणि सूचनाला तुम्ही कसा प्रतिसाद देणार आहात? नाही, लंके साहेबांनी आत्ताच एक आवाहन केलं की उद्या सर्व जे माझे शेतकरी बांधव आहेत त्या सर्वांनी आपल्या सर्व यंत्रणेसहित या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे की जे आपले शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर असतील, गाय असेल, म्हैस असेल, या सर्वांसहित आणि एकदम 100% देऊन आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. तर नक्कीच साहेब या आंदोलनाला सर्व शेतकरी पाठिंबा देतील याची मी खात्री देते. आपल्यासोबत आत्ता काही तरुण देखील आहेत, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करू. नेमकं ते कशासाठी आले होते, काय आले होते, कुठून आलात आपण? पाथर्डीहून आलो साहेब. आम्ही काय नाव तुमचं? आम्ही महेश दौंड. बरं, आज तुम्ही नेमकं कशासाठी आला होता? काय? आम्ही आता दुधाचे भाव वाढले पाहिजे, कांद्याचे भाव वाढले, शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे. कारण हा खासदार असा आहे, हा शेतकऱ्यांचा म्हणजे काम करणारा माणूस आहे आणि एकदम तळागाळात जाणारा माणूस आहे. आणि आम्ही एक कुठं नेता म्हणून नाही आलो, आम्ही आपले साहेबांचे समर्थक म्हणून आलो आहे. आणि नेत्यांसाठी आम्ही काही करू शकतो कारण तो माणूस आमच्यासाठी रात्र अपरात्री काही काम असलं तर आमच्यासाठी. पण आम्ही ते आता याला उपोषणाला बसले, मग आम्ही त्यांना समर्थन द्यायसाठी आलेलो आहोत. आता तुमचं काय म्हणणं आहे, काय शेतकरी? आम्ही कालपासून येत आहोत. नेत्यांनी ज्या मागण्या सांगितलेल्या आहेत ते कलेक्टर साहेबांनी मान्य केल्या पाहिजेत. आणि मी पण एक शेतकरी आहे, माझ्या पण तुम्हाला सांगतो, मी मोबाईल दाखवू शकतो का किती मेसेजला मला काय लिटरनी पडलेलं आहे, दुधाचे रेट काय येतं, काय येतं, कांद्याचे भाव काय येतं. 100% मागण्या मान्य केल्या पाहिजेत साहेबांनी. आत्ता खासदार साहेबांनी तुम्हाला आव्हान केलं, सूचना केल्या आंदोलनाला. तुम्ही उद्या येताना कशा पद्धतीने यायचं, काय यायचं, आता तुम्ही उद्याच्या आंदोलनाला कसे प्रतिसाद देता? काय आमच्या बरं घरी गाई येतं ते आम्ही ते पण घेऊन येऊ शकतो. आम्ही साहेबांना पूर्ण 100% समर्थन देणारे माणसं आहेत. साहेबांसाठी आम्ही जिल्ह्याचे दुग्ध विकास मंत्री जिल्ह्यात आहेत, आपण त्यांना काय आव्हान करू? दुग्ध विकास मंत्री आहेत साहेब, तुम्ही त्यांना जर ग्राउंड लेवलला पाहिलं ना त्यांनी ते समजून घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांना किती कष्ट येतं आणि दुधाचा भाव किती येतं, पेंडीचे भाव किती येतं आणि आपण दुधाला भाव काय देतो. साहेब माझ्या मोबाईलमध्ये मेसेज आहे, तुम्ही करू शकता. हे पण त्याचं किती रेट येतं मी तुम्हाला दाखवू शकतो. म्हणजे 28 रुपये, 20 रुपये, 25 रुपये रेट पडतो. हे आमच्यासारख्याला त्रासच आहे ना साहेब. आणि कष्ट किती येतं, चाऱ्याचे भाव वाढलेत, पेंडीचे भाव वाढलेत, भुशाचे भाव वाढलेत. हे सगळं वाढलेलं असताना शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे? मग शेतकरी असं आहे, शेवटी हे निसर्गापुढं सगळं पेरून दिल्यानंतर उघडच ठेवतो ना. कांदा असेल किंवा बाकीचे पीक असेल ते उघडच ठेवतं ना. ज्यावेळेस समजा पाऊस पाणी आलं, काही आपत्ती घडली तर मग शेतकऱ्याचं नुकसान किती प्रमाणात होतं साहेब, हे पण यांनी समजून घ्यायला पाहिजे. कांदा आणि दुधाच्या दरवाढीसाठी खासदार निलेश लंके यांच्यासोबत आता तरुण महिला यांचाच मोठ्या प्रमाणावर आंदोलनाला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रतिनिधी गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहमदनगर.